हे बघा गाईस, मी आणि माझी बहीण इथं बाहेर पडलो होतो. थोडीशी फुलं वगैरे घेतली. त्यानंतर एक बँकेचं काम होतं, ते काम केलं आणि त्यानंतर असंच टाईमपास म्हणून मग इथं मार्टमध्ये मॉलमध्ये गेलो. आणि त्यानंतर बघा इथं मग थोडे ड्रायफ्रुट्स वगैरे आम्ही बघत होतो, कारण इथं ऑफर चांगल्या होत्या म्हणून. तुम्ही कुठून ड्रायफ्रुट्स घेता हे मला नक्की सांगा. आणि हे बघा, नेसकॅफेचे सगळे कॉफीचे नवीन फ्लेवर आलेले. आता बरंच काय काय केनमध्ये यायला लागलं आणि टेस्ट पण छान होते याची. आम्ही ट्राय केला एक फ्लेवर त्यातला, तो जे पर्पल कलरचा कॅन आहे ना, तो तर तुम्ही नक्की ट्राय करा. तो लाटे फ्लेवर होता. त्यानंतर इथं पुढं आम्हाला चीज वगैरे घ्यायचं होतं म्हणून ह्या सेक्शनला गेलं तर इथं मक्केन्स, पराठे, कबाब सगळं भरून पडलं होतं, जे की फ्रोझन फूड होतं. मग हा बघा, हा माझा सगळ्यात फेवरेट सेक्शन आहे, तो म्हणजे क्रॉकरी सेक्शन. तर हा कप मला आवडला म्हणून तो मी घेतला. त्यानंतर इथं पुढं हा ॲपल सायडर विनेगर मी बघत होते, घ्यायचा विचार करत होते, कारण हा हेअर्ससाठी खूप चांगला असतो. जर हेअरफॉल तुम्हाला थांबवायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. हनीची बॉटल, कारण हनी आईला लागतं म्हणून हनीची बॉटल घेतली. त्यानंतर तिथं नूडल्स सेक्शनला गेलो, कारण आम्हाला आमच्या फेवरेट नूडल्स घ्यायच्या होत्या, त्या म्हणजे कोरियन नूडल्स. ह्याची रेसिपी मी लवकरच तुम्हाला शॉर्ट्सवर दाखवेन, तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा की त्या नूडल्स टेस्टला कशा लागतात, कारण त्या टेस्टला खरंच खूप अप्रतिम लागतात. त्यानंतर इथं बिस्किट्स वगैरे थोडे बघितले. त्यानंतर स्पॅगेटी बघत होते घ्यायसाठी, पण आम्ही काही शेवट घेतलीच नाही. मग हे बघा, आमचा कसा फजिती झाली लिफ्टमध्ये जाताना. ही बाहेर राहिली माझी बहीण आणि मी आत गेले. मग त्यानंतर इथं थोडं काय आम्हाला डाळी वगैरे घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. आणि त्यानंतर इथं आम्ही असंच फिरत होतो. आम्ही खरं तर गेलेलो असंच, पण बरीच खरेदी करूनच आम्ही तिथून बाहेर पडलो. कारण आता तुमचं पण असं होत असेल की तुम्ही एखादी गोष्ट घ्यायला जात असाल आणि 10 गोष्टी घेऊन बाहेर पडत असाल. ॲप्रिकॉट वगैरे पण इथं अवेलेबल आहे सगळं मार्टमध्ये. आणि हे जे कांदे आहेत ना, ते फक्त 8 रुपयाला 2 किलो होते, मग आम्ही पण घेतले. त्यानंतर भाज्या पण बघा इथं किती फ्रेश आहेत. आणि मग इथून काय काय चीज वगैरे असं घेतलं, लस्सीच्या वगैरे छोट्या छोट्या 2-3 बॉटल्स. जास्त काही नाही घेतलं, थोडंसं घेतलं. आणि इथं बघा, मी काजू कतली बघत होते, कारण ते माझं फेवरेट स्वीट आहे म्हणून. त्यानंतर इथं हिला, माझ्या बहिणीला केक खूप आवडतात, मग तिने इथून केक घेतलं. हे केक काय आपल्याला शॉपमध्ये मिळत नाहीत मोस्टली आमच्या इथं, मग आम्ही मॉलमधनं घेतो. तर हा एक दुसरा फ्लेवर होता कॅफेचा. त्यानंतर इथं मी तिला विचारत होते की यातला कुठला चॉकलेट स्प्रेड घेऊ, पण आम्ही दोन्ही पण नाही घेतले, कारण त्याची कन्सिस्टन्सी थोडी लिक्विड झालेली म्हणून. त्यानंतर इथं बघा, परत आम्ही नूडल्स सेक्शनला आलो, कारण आम्हाला घ्यायचा होता पास्ता. आता पास्ताची रेसिपी ऑलरेडी मी आपल्या शॉर्ट्सला टाकली आहे. खरं तर त्यासाठीच आम्हाला पास्ता घ्यायचा होता, कारण आम्हाला खायचा पण होता आणि तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करायची होती. मग आम्ही इथून पेनी पास्ता घेतला. आम्हाला चांगली त्याच्यावर ऑफर भेटली, बाय 1 गेट 1 ची ऑफर होती. आम्ही एकच मोठं पॅकेट घेतलं, कारण आम्ही दोघीच पास्ता खातो. आमच्यात काही आई आणि पप्पा पास्ता एवढा म्हणजे नाहीतच खात, आणि तुमचे पण आई वडील मला वाटते खात नसतील. त्यानंतर इथं बघा, आम्ही हे चॉकलेट बिस्किटच्या सेक्शनला गेलो. आम्ही मोस्टली इथं आलो ना की खायच्या सेक्शनलाच जातो, आणि हा माझा फेवरेट सेक्शन आहे, तो म्हणजे परफ्यूम्स. आम्हाला परफ्यूम खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का नक्की सांगा. माझ्याकडं खूप वेगवेगळ्या टाईपचे परफ्यूम आहेत. तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल तरी मला सांगा, मी दाखवेन आणि तुम्हाला बेस्ट परफ्यूम पण सजेस्ट करेन. त्यानंतर इथं आम्ही गेलो कॉस्मॅटिकच्या सेक्शनला. मी मोस्टली माझं मॉइश्चरायझर वगैरे इथून घेते. इथं अवेलेबल नसेल तर मग मी ऑनलाईन घेते. बघा, हे ग्लुटाचं, वॅसलिनचं हँड मॉइश्चरायझर वगैरे, सनस्क्रीन, हे मी इथूनच घेतलेलं आहे. आणि हे बघा, हे नवीनच पाऊंडचं लॉन्च केलेलं होतं मॉइश्चरायझर. त्यानंतर हे जॉयचं, ही डर्माची सनस्क्रीन होती. आणि हे जॉयचं जे वरती पिंक मॉइश्चरायझर, हां, हे मॉइश्चरायझर तुम्हाला दिसतं ना, तर हे पण मला खूप आवडतं. नक्की एकदा ट्राय आउट करा, ड्राय स्किनवाल्यांसाठी खूप छान आहे. त्यानंतर हे जे मी यूज करते ते मॉइश्चरायझर मी मोस्टली इथून घेते. मी जे यूज करते ते प्रोडक्ट्स, कारण चांगले ऑफर मिळतात. कारण जर इथं नाही भेटलं तरच मग मी ऑनलाईन घेते ना, तर मी इथं घेते. इथं मला खूप कंटाळा आलेला म्हणून मी असं करत होते. मग मी शेवट माझ्या बहिणीला बोलले की आता तू दाखव, आता मला खूप कंटाळा आला. मग हे काही इथं जे नवीन काही लॉन्च झालेलं ना, ते ती मला दाखवत होती आणि विचारत होती, दीदी आपण हे घेऊया का, हे घेऊया का म्हणून. तर तिला मी ते वरचं ऑइल दाखवत होते, पॅराशूटचं रोजमेरीचं, जे आम्ही आत्ताच यूज करायला स्टार्ट केली आहे. त्याचे काही इफेक्ट्स होतात ना, ते मी तुम्हाला नक्की सांगेन, कारण मला पण खूप एक्स्ट्रीम हेअरफॉल होतो आहे म्हणून. आणि हे बघा, मॉलमध्ये बेबीचे हगीज वगैरे किंवा कॅट फूड, डॉग फूड सगळं अवेलेबल होतं तिथं. आणि हे बघा, हा डबा किती क्यूट आहे, एकदम लहान मुलांसाठी ॲप्रोप्रिएट आहे. त्यानंतर इथे सगळं देवाचं सामान होतं, अगरबत्ती वगैरे, ते पण मी इथून घेते. आणि इथं कुर्तीचं कलेक्शन बघा, अगदी किती सुंदर आहे. खूप काय हेवी फॅब्रिकच्या कुर्त्या नव्हत्या, पण छान होत्या. आणि हे टी शर्ट मला आवडले. त्यातला एक ब्राऊन कलरचा टी शर्ट मी घेतला. हा स्माइलीचा पण क्यूट होता, पण एवढा काही छान वाटत नव्हता. ब्लॅक कलरची एक प्लाझो होती जी सगळ्याला जाण्यासारखी होती. हे मेन्स कलेक्शन होतं, ते पण आम्ही थोडंफार एक्सप्लोअर केलं.
आणि हे बघा बेबीचे क्लोथ इतके क्यूट असतात ना, असं वाटतं आपल्याला बसले असते तर किती बरं झालं असतं ना. पण आम्ही मग परत मेन्सचं कलेक्शन थोडं हे केलं. मग ह्या कुर्त्या बघितल्या आम्ही गोलमधल्या, ज्या आम्ही आईसाठी बघत होतो, पण आम्हाला त्याची क्वालिटी थोडी लो वाटली म्हणून मग आम्ही काही घेतलं नाहीत. आणि हे युटेन्सिल्स पण बघा केवढे फॅन्सी आणि किती छान आहेत. हे फ्रीज ट्रे होते जे की मी तर पहिल्यांदाच बघितले होते मार्टमध्ये. आणि क्रॉकरी सेक्शन पण बघा किती कलरफुल आणि सुंदर सुंदर प्लेट्स आहेत. मला क्रॉकरी खूप आवडते. तुमच्यात पण कोण असं आहे का की ज्याला क्रॉकरी खूप आवडते, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा किती सुंदर सुंदर प्लेट्स होते आणि खाली बाउल्स पण होते, पण तो शॉर्ट घ्यायला मी विसरले. आणि हे माझे काही फेवरेट बॉडी वॉश आहेत. हा पियर्सचा, किंवा तुम्हाला वर दाखवले ते, आणि ते बॉडी स्क्रब होते. मग इथून आम्ही बाहेर पडलो, पाणीपुरी खाल्ली, पाणीपुरी खाऊन मग थोडं फिरलो, 4 भिंतीच्या रस्त्याला गेलो, तर तिथं आम्हाला म्हणजे खूप असं छोटे छोटे पिल्लं बघायला भेटले कुत्र्यांचे. मग मी त्याचा पण एक शॉट घेतला. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा.